मनीषा कायंदेजी, अभिनंदन करावं लागेल एक्झिट पोलचे आकडे बघून, कारण एकनाथ शिंदेचा जो पक्ष आहे, शिवसेना जी आहे, ती चांगले आकडे मिळतायत किंवा चांगले आमदार तुमचे निवडून येऊ शकतात असं या एक्झिट पोलमध्ये दिसतंय. त्यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आता तुमचे म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची संधी आहे का असं वाटतंय का? कारण आकडेच तसे सांगतायत की भाजपला एकट्यानं मॅजिक फिगर गाठणं काही शक्य होत नाहीये, परंतु त्यांना या दोघांची साथ लागेल. त्यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न असा की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा अजित पवार या दोघांची साथ भाजपला लागेल. पुन्हा एकदा असं वाटतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हाच मुख्यमंत्री होणार आहेत? बघा, पहिली गोष्ट तर महायुतीचं सरकार येणार हे निश्चित आहे. आता मुख्यमंत्री कोण होणार याबद्दल आम्ही कधीही वाच्यता केली नाही आणि ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही करणार नाही. परंतु एक शिवसैनिक म्हणून, एक कार्यकर्ती म्हणून निश्चितच वाटतं, की माननीय एकनाथजी शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे. हे कुठल्याही कार्यकर्त्याला त्या पक्षाच्या वाटू शकतं. परंतु मला असं वाटतं, की आत्ता इतका 2.5 वर्षात जो प्रगतीपथावर महाराष्ट्राने नेलेला आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला आहे आणि पुन्हा महाराष्ट्राच्या जनतेला महायुतीचं सरकार हवंय आणि अधिक प्रगती महाराष्ट्राची व्हावी. जे उद्दिष्ट आहेत ते गाठायचे असतील तर निश्चितच महायुतीचं सरकार हे महाराष्ट्रात आलंच पाहिजे. कारण महाविकास आघाडीचं आपण 2.5 वर्षाचं पाहिलं. त्या अगोदर काँग्रेसची सरकार आपण पाहिली, की किती महाराष्ट्र अधोगतीला गेला आणि महाराष्ट्र जर का खऱ्या अर्थानं सुजलाम सुफलाम व्हायचा असेल, तर महायुतीचं सरकार येणं ही काळाची गरज.